नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आताची सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी निघून येत आहे की एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. 2025ची कॅप राऊंड फर्स्टचा शेड्यूल डिक्लेअर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप काही शंका आलेल्या असतील की कॅप राऊंड फर्स्टबद्दल तुम्हाला खूप काही गोष्टी माहिती नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे, त्यामध्ये काय काय पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. बघा, the registration process for the admission to first year BSc Nursing course was carried out as per the above refer notice. The competent authority has decided to conduct online choice or preference filling process and cap round first for BSc Nursing course as per the schedule given below. बघा, जे BSc नर्सिंग फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करायची आहे, तर त्यासाठी कॅप राऊंड फर्स्टची जी शेड्यूल आहे तो पूर्णपणे या स्क्रीनवरती तुम्हाला शो होत असेल. त्यामध्ये येणाऱ्या 4 ऑगस्ट 2025ला पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे तुम्ही 31 जुलै 2025 पर्यंत एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. रजिस्ट्रेशन केलेले आहे. त्यानंतर 4 ऑगस्टला पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर बघा, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट हे 5 ऑगस्ट 2025ला लागणार आहे. यामध्ये कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामधील प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती सीट आहे याचं सीट मॅट्रिक्स लागणार आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की जे कॅन्डिडेट मेरिट लिस्टमध्ये पात्र होतील त्या कॅन्डिडेटला ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग प्रोसेसने कॉलेज कोड प्रविष्ट करता येणार आहे. तर ती जी प्रोसेस आहे ती 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट रातच्या 11:59 चालू राहणार आहे. त्यानंतर बघा, डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड फर्स्ट फॉर BSc नर्सिंग कोर्स ऑनली. बघा, 8 ऑगस्ट 2025ला फायनल सिलेक्शन लिस्ट कॅप राऊंड फर्स्टची लागणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील जे काही पूर्ण BSc नर्सिंगचे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजच्या 5 किंवा 10 सीटपर्यंत सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. तर ते जे स्टुडंट त्या सिलेक्शन लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले आहे त्यांना फिजिकली जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड रिक्वायर्ड फीज बाय DD चेक 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला करणे आहे आणि संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत. बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा डिस्कस करण्याचा जो पॉईंट आहे जो आहे फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म. बघा, जे विद्यार्थी एखाद्या कॉलेजला सिलेक्ट झाले तरी सुद्धा त्यांची इच्छा नसेल तर त्यांना रिटेन्शन फॉर्म भरता येईल. आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि त्याला त्या कॉलेजला ॲडमिशन घेणे आहे, तर अशा विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार DD किंवा चेकने पैसे त्या कॉलेजला भरावे लागतात. ती अमाऊंट ही समथिंग 4 ते 10 हजाराच्या दरम्यान असते SC, ST, OBC आणि ओपन कॅन्डिडेटला सुद्धा. तर यामध्ये तुम्हाला कॅप राऊंडचा पूर्ण शेड्यूल यांनी दिलेला आहे. त्यापैकी खालील माहिती त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची आहे. बघा, थंबनेलमध्ये तुम्हाला शो होत असेल की FRA म्हणजे काय. बघा, FRA म्हणजे काय तर फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ही अशी वेबसाईट आहे की ज्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण BSc नर्सिंग कॉलेजच्या प्रत्येक कॉलेजला प्रतिवर्ष फी किती लागते आणि त्या फीचं स्ट्रक्चर किती आहे याची संपूर्ण माहिती त्या वेबसाईटला अवेलेबल आहे. तर नक्कीच तुम्हाला जर कॉलेज कोड कोणते पण टाकणं असेल तर त्या कॉलेजची FRA जो आहे तो नक्की चेक करा, त्यानंतरच तुम्ही कॉलेज कोड टाका. कारण काय होते की एखाद्या कॉलेजची FRA जास्त असल्या कारणाने शासन मान्य शिष्यवृत्ती कमी येते आणि FRA जास्त असल्या कारणाने तुम्हाला खिशातून पैसे भरावे लागतील. त्यानंतर सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की कॅन्डिडेट who have been allotted a seat in round first or any subsequent cap round and wish to seek betterment must first report to the allotted college and complete the admission process. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राऊंड फर्स्टमध्ये ॲडमिशन लागलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना जर जे कॉलेज आवडलं नसेल किंवा काही कारणास्तव ते कॉलेजला ॲडमिशन घेणे नसेल तर नक्की त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजला जाणे आहे आणि गेल्यानंतर तिथं तो फॉर्म फिलअप करून त्यांना बेटरमेंटचा ऑप्शन चूज करणे आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, कॅन्डिडेट हू वॉन्ट टू बेटरमेंट शुड बी फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. वन्स स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल्ड इट कॅन नॉट बी रिव्हर्ट. बघा, ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं आहे की एखादं कॉलेज आवडलं नाही तर त्यांनी नक्की बेटरमेंट जे ऑप्शन आहे ते चूज करणे आहे. त्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्मसुद्धा तुम्हाला भरावे लागणार आहे आणि एकदा जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरले तर त्या कॉलेजला परत तुमचा नंबर लागणे कठीण जातो. त्यानंतर बघा,
चौथा महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे, इफ अ कॅन्डिडेट फेल टू रिपोर्ट and join the allotted college within the prescribed time period, they will not be eligible for the any further cap rounds. Such candidate will be eligible only for the institutional level round. बघा, जो 4 दिवसाचा कॉलेजला रिपोर्टिंग टाईम आहे, ज्या काळामध्ये जर तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट केली नाही, तिथं ॲडमिशन कन्फर्म केलं नाही, तर तुम्हाला अपात्र घोषित करण्यात येते आणि तुम्हाला पुढचे कॅप राऊंड खेळता येणार नाही. परंतु तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला तुम्ही जाऊ शकता, म्हणजे स्पोर्ट ॲडमिशनसाठी तुमचा प्रेफरन्स राहू शकतो. त्यानंतर बघा, कॅन्डिडेट मस्ट फिल देअर चॉईस प्रेफरन्स सेपरेटली फॉर इच सबसिक्वेंट राऊंड. बघा, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओमध्ये शो होत असेल. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फर्स्टमध्ये पर्टिक्युलर कॉलेजचे कॉलेज कोड टाकलेले आहे आणि त्यांना वाटत असेल हे तिन्ही कॅप राऊंडला चालून जातील, तर तसे नाही. तर कॅप राऊंड फर्स्ट झाल्यानंतर सेकंडमध्ये सुद्धा तुम्हाला परत कॉलेज कोड टाकणे आहे आणि कॅप राऊंड थर्डमध्ये सुद्धा परत कॉलेज कोड टाकणे आहे सेपरेटली. त्यानंतर 6 इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इफ एनी कॅन्डिडेट इज सॅटिस्फाय विथ द अलॉटमेंट and wants to confirm the admission, they should be fill out the status retention form. The college shall not be force any candidate to fill status retention form. बघा, एखाद्या कॅन्डिडेटला एखादं कॉलेज पटलेलं आहे आणि तिथं त्याला ॲडमिशन घेणे आहे, परंतु कॉलेज कोणत्याही प्रकारचा फोर्स करू शकत नाही त्या कॉलेजला त्याला जॉईन करण्यासाठी. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे डाऊट असतील FRA बद्दल, नंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म बद्दल, बेटरमेंट ऑप्शन बद्दल, या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेले आहे. जर तुम्हाला कॅप राऊंड बद्दल माहिती हवी असेल तर आमचा लेटेस्ट व्हिडिओ चेक करा आणि इतर माहितीसाठी, फ्री काउन्सिलिंगसाठी नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप चॅनल लिंकला जॉईन होऊन तिथं तुम्हाला पर्सनल मॅसेज तुम्ही मला करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.